बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। देवगिरी निवासस्थानी मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते या सगळ्या बैठकीसाठी अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ देवगिरी निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। मंत्रिमंडळाबाबत देवगिरीवर आता खलबतं सुरू झालेत। लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, यासाठी आज अजित पवार यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सध्या बोललं जात आहे। भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील। भाग्यश्री, देवगिरी निवासस्थानी सध्या खलबतं सुरू आहेत, कोणकोणते नेते दाखल झालेत? आपण जर बघितलं ऋतुजा तर सकाळपासून हसन मुश्रीफ इथे आलेले आहेत। दिलीप वळसे पाटील जे आहेत ते इथे आलेले आहेत। मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो होणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत नेमकं कुठलं पद कोणाला द्यायचं, कुठलं मंत्रिपद आपल्याला मिळणार आहे या संदर्भातली जी चर्चा आहे ते करण्यासाठी सकाळपासूनच हसन मुश्रीफ इथे आलेले आहेत। सकाळी 8-8:30 वाजल्यापासूनच ते इथे हजर राहिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। मात्र आपण जर बघितलं तर आता सध्या या सर्व परिसराला पुन्हा एकदा कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील ते भेट देताना पाहायला मिळत आहेत। आतमध्ये देखील बरीच गर्दी असलेली कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। नेमकं आपल्या जवळच्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळणार आहे हे बघण्यासाठी देखील कार्यकर्ते उत्सुक असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीतच जे मंत्रिपद कोणाकोणाला जाणार आणि कोणती मंत्रिपद आपल्या हातात येणार या संदर्भात देखील आतमध्ये चर्चा रंगलेली ऋतुजा पाहायला मिळते। निश्चित। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।